हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. एमपीएससी कडून घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये इडियम्स अँड फ्रेजेस या टॉपिकवरती कसे प्रश्न विचारले गेले आहेत आणि त्यांचा अभ्यास आपण जास्त डिटेलमध्ये करूयात, म्हणजे आपल्याला प्रश्नाचं उत्तर पण मिळेल आणि इतर ऑप्शन्स जे काही दिलेले आहेत त्यांचा अभ्यास कसा करायचा किंवा त्यांचा काय अर्थ होतो हे सुद्धा आपण डिटेलमध्ये बघूयात. आजच्या लेक्चरला सुरुवात करत असताना आधीचं लेक्चर जर तुम्ही बघितलं नसेल तर ते एकदा तुम्ही बघून घ्या. आधीच्या लेक्चरची लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटनमध्ये ते प्रोव्हाइड केलेलीच आहे. याशिवाय आपल्या चॅनलवरती तुम्ही व्हिजिट केल्यानंतर प्लेलिस्ट बनवून ठेवलेले आहेत. टॉपिक वाईज प्लेलिस्ट आहेत. तुम्हाला ज्या विषयाचा अभ्यास व्यवस्थित करायचा आहे तिथे तो तुम्हाला सिक्वेन्सनी करता येईल. त्याचबरोबर तुम्ही इडियम्स अँड फ्रेजेसचा अभ्यास आता जर करत असाल, म्हणजे तुमच्या शेड्यूलमध्ये जर तो टॉपिक तुम्ही निवडलेला असेल तर आपली फास्ट ट्रॅक रिव्हिजन जी आहे इडियम्स अँड फ्रेजेसवर ती सुद्धा एकदा नक्की बघा. त्याचा सुद्धा तुम्हाला भरपूर फायदा होईल. आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. मी मघाशी सांगितलं तसं आज देखील आपण 10 प्रश्नांचा अभ्यास करणार आहे. आपण असे ठराविकच प्रश्न बघत आहेत, कारण एकाच वेळी सगळ्या आयटम्स आपण जर पाठ करायला गेलो तर कुठलाच आपल्याला लक्षात राहत नाही, म्हणून आपण असं पार्ट्समध्ये काही अभ्यास करत आहे. आजच्या लेक्चरमधला आपला पहिला क्वेश्चन आहे, ही इज क्वाईट ॲट होम इन इंग्लिश. तो इंग्लिशमध्ये तरबेज आहे असं आपल्याला म्हणायचं आहे. ओके, आता ज्या वेळेस आपण एखादा प्रश्न समोर येतो त्यावेळेस फक्त त्याचा शब्दशः अर्थ नाही घ्यायचा. वाक्य वाचल्यानंतर आपल्याला एक रेफरन्स मिळतो, त्या वाक्याचं जे मिनिंग आहे त्यानुसार व्होकॅब्लरीचे क्वेश्चन सोडवायचे असतात. हे कधीही विसरू नका, कारण कसं असतं, ज्यावेळेस एकाच शब्दाला इंग्लिशमध्ये भरपूर अर्थ असतात, पण त्याचा वाक्यामध्ये रेफरन्स काय आहे किंवा त्याच्या वाक्यात जो काही आपण अर्थ घेतलेला आहे तो ऑप्शन्समध्ये आपल्याला मिळतोय का हे बघायचं असतं व्होकॅब्लरीचा अभ्यास करत असताना. ज्यावेळेस तुम्ही व्होकॅब्लरीचा अभ्यास करता त्यावेळेस फक्त पाठांतर कामाचं नाही, तुम्हाला अर्थ सुद्धा एखाद्या वेळेस गेस करता यावं लागेल, कारण त्याशिवाय ऑप्शन्स मिळत नाही. जर आपण फक्त ॲट होम म्हटलं तर घरी आहे असं वाटेल, आणि घरी आहे म्हणजे आपण आरामात आहे, कम्फर्टेबल आहे, ॲट ईज आहे असं वाटू शकतं. ठीक आहे, त्यामुळे ॲट ईज असा सुद्धा अर्थ निघतो या गोष्टीचा. पण ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन्स वाचता त्यावेळेस काही जणांना वाटेल की इंग्लिश शब्द वापरलेला आहे, मग आपल्याकडे सर्रास सगळ्यात एक प्रचलित म्हण काय असते, फ्लुएन्सी इन इंग्लिश. त्यामुळे आपल्याला वाटतं की फ्लुएंट आहे याचा अर्थ. आणि जे विद्यार्थी ॲट होम या फ्रेजला इझी आहे किंवा कम्फर्टेबल आहे असा अर्थ घेतात ते विद्यार्थी ऑप्शन 3 सिलेक्ट करतील. पण या प्रश्नाचं ॲक्च्युली उत्तर आहे सेकंड ऑप्शन, कॉम्पिटंट. ज्यावेळेस आपण अर्थानुसार गेस करतो त्यावेळेस तो जरा जास्त योग्यतेचा आहे किंवा त्याच्याकडे ते स्किल्स आहेत असं म्हणत असताना देखील आपण ॲट होम याचा वापर करत असतो. त्यामुळे वाक्यामधला जो संदर्भ येत आहे त्या संदर्भानुसार, वाक्याच्या अर्थानुसार तुम्हाला उत्तरांपर्यंत पोहोचता आलं पाहिजे. ॲट होम ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस एखाद्याकडे काही गोष्टींचं स्किल्स असतात, काही ॲबिलिटी असते किंवा मग त्याचं जे कॅलिबर आहे त्यावरून आपण त्या व्यक्तीला कन्सिडर करतो की ही इज ॲट होम. मग आता इथे जर आपण म्हणत असेल ही इज क्वाईट ॲट होम इन इंग्लिश, म्हणजे तो इंग्लिशमध्ये तरबेज आहे. त्यामुळे सेंटेन्सचे जे मिनिंग असतात त्यावरून देखील आपल्याला ऑप्शन्सपर्यंत पोहोचावं लागतं. फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर असणार आहे सेकंड आन्सर. पुढचा प्रश्न बघूयात. सेकंड क्वेश्चन आहे, शी रिफ्युज्ड द प्रपोजल ऑफ हिज मॅरेज पॉइंट ब्लँक. हे पॉइंट ब्लॅक नाहीये, पॉइंट ब्लँक अशीच म्हण आहे आणि ती तशीच लक्षात ठेवा. पॉइंट ब्लँकचा अर्थ काय असतो, तडकाफडकी जे आहे ते बोलून टाकणे. ओके, आणि यानंतर कोणत्याही पद्धतीचं डिस्कशन होणार नाही, म्हणजे आपण म्हणतो ना, मी जे म्हणेल तोच शेवटचा शब्द, त्यापुढे मला यावर काहीच ऐकून घ्यायचं नाही. सेम याच अर्थाने ही म्हण वापरलेली असते, पॉइंट ब्लॅक. आता जर इफ शी इज रिफ्युजिंग द प्रपोजल ऑफ हिज मॅरेज, म्हणजे जर त्यांनी प्रपोज केलं, तिने नाही म्हटलं, तर तो विषय तिथेच संपला. शी डझंट वॉन्ट एनी फर्दर डिस्कशन ऑन दॅट, हा त्याचा अर्थ निघतो. सो पॉइंट ब्लँक म्हणजे काय, जे काही आहे ते डायरेक्टली सांगणे आणि त्यावरती पुढे नो फर्दर डिस्कशन. आणखीन एक शब्द थोडासा लक्षात ठेवा, आय थिंक तुम्हाला या पद्धतीचा आन्सर कुठे मिळणार नाही, डायरेक्टली एवढंच आपल्याला ऑप्शन्समध्ये दिसेल. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पीवायक्यूची बाजारातली पुस्तकं विकत घेता त्यावेळेस तुम्हाला क्वेश्चन आणि आन्सर एवढंच मिळतं, पण ह्या बाकीच्या गोष्टी सुद्धा मॅटर करतात, कारण आपण परीक्षेच्या आधी जितकं शक्य आहे तेवढा पूर्ण अभ्यास करून घ्यायचा. ठीक आहे, ओके. सो डायरेक्टली या शब्दाला आपण पॉइंट ब्लँक म्हणतो, पण त्याचबरोबर नो फर्दर डिस्कशन हे सुद्धा आपल्यासाठी आणखीन एक ॲडिशन आहे, हे लक्षात ठेवा. पुढच्या परीक्षांमध्ये जर असा प्रश्न आला तर आपल्याला त्या गोष्टींचा रेफरन्स म्हणून फायदा होईल. क्वेश्चन सेकंडचा आन्सर असणार आहे थर्ड ऑप्शन. आपल्याला जे स्ट्रॉंगली, कोल्डली, बोल्डली हे शब्द दिसत आहेत याचा इथे ॲक्च्युली संबंध येत नाही, कारण आपण वाक्यातल्या अर्थानुसार जर याचा गेस केला आन्सर काय असेल तर ही डिरेक्टली बोललेली आहे असंच अर्थ निघेल, कारण रिफ्यूज हा शब्द आपल्यासाठी महत्वाचा ठरतो. थर्ड क्वेश्चन आहे, नो बडी इज हॅपी विथ हिम. नो बडी इज हॅपी या गोष्टीवर जरा फोकस करा. ठीक आहे, नो बडी इज हॅपी विथ हिम बिकॉज ही इज अ ब्लॅक शीप इन द सोसायटी. आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड.
टेक्निकल प्री 2022. यावेळेस मी आता मगाशी सांगितलं की नो बडी इज हॅपी ही आपल्यासाठी कीवर्ड आहेत. ओके, म्हणजे हा आपल्यासाठी कीवर्ड असणार आहे. त्या व्यक्तीला कुणीही पसंत करत नाही किंवा ती व्यक्ती कोणालाही आपलीशी वाटत नाही या अर्थाने, म्हणजे वाक्य वाचत असताना त्याचं मिनिंग गेस करायचं. त्याशिवाय तुम्हाला इडम्स अँड फ्रेजेस सगळ्या पाठ करणं शक्य नाहीये, त्यामुळे या गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. हे गेसवर्क आहे शेवटी. अशा पद्धतीने काम करून तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचावं लागतं. ठीक आहे. फर्स्ट ऑप्शन आहे अ मॅन विथ ब्लॅक कॉम्प्लेक्शन. हे खूपच रेसिस्ट स्टेटमेंट होईल किंवा हा ऑप्शन जर असा वेगळाच वाटेल. या पद्धतीचं इतकं डायरेक्ट आपण सध्या सोसायटीमध्ये म्हणजे बॉडी शेमिंग वगैरे सध्या कुठेच अलाउड नाहीये. बोलण्यात पण आपण खूप लोकांना जज करतो की बॉडी शेमिंग केलं. ठीक आहे, त्यामुळे आधी जे जोक क्रॅक व्हायचे ते आता होत नाहीत. त्यामुळे या पद्धतीचं तर आपण बोलतच नाहीये. ठीक आहे, हा ऑप्शन आपण लगेच एलिमिनेट करू शकतो. अ व्हेरी पुअर मॅन. इथे आपण काय म्हणतोय, नो बडी इज हॅपी. सो पुअर मॅन असणं आणि एखादा व्यक्ती त्याच्यापासून असमाधानी असणं याचा संबंध येत नाही, म्हणून सेकंड ऑप्शन सुद्धा आपण एलिमिनेट करूयात. थर्ड ऑप्शन आहे अ मॅन ऑफ बॅड कॅरेक्टर आणि फोर्थ ऑप्शन काय आहे, अ मॅन ऑफ नो इम्पॉर्टन्स. एखाद्या व्यक्तीचा काहीच उपयोग होत नसेल तरीही त्याच्यासोबत आपण हॅपी असू काय अनहॅपी असू काय काही फरक पडत नाही, त्यामुळे हा सुद्धा ऑप्शन आपला एलिमिनेट होतो. त्यामुळे ऑप्शन एलिमिनेशन टेक्निक तर इंग्लिशमध्ये हमखास वापरायची आणि ही गोष्ट तेव्हाच शक्य आहे ज्यावेळेस तुम्ही भरपूर प्रॅक्टिस करता. ठीक आहे, त्यामुळे आपण ऑप्शन एलिमिनेशन टेक्निक वापरून आणि आपला हा जो कीवर्ड आहे यावरती फोकस करून मग आपण आपला आन्सर गेस केलेला आहे. क्वेश्चन 3चा आन्सर असणार आहे थर्ड ऑप्शन. अ ब्लॅक शिप म्हणजे काय, अ मॅन ऑफ बॅड कॅरेक्टर. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. टेक्निकल प्री 2022. दे डिसाइडेड टू डॅश अँड ट्राय टू बी फ्रेंड्स अगेन. आता इथे आपण फोकस कशावर करायचा, कीवर्ड काय आहे आपला. प्रत्येक गोष्टीमध्ये कीवर्ड असतो, प्रत्येक वाक्यात कीवर्ड येतो आपल्याला. सो ट्राय टू बी फ्रेंड्स अगेन. अगेन हा आपला कीवर्ड आहे. परत त्यांनी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करायचं ठरवलं, म्हणजे आधी काहीतरी झालेलं होतं आणि आता त्यांनी परत या गोष्टीला फ्रेंडशिपमध्ये कन्वर्ट करण्याचं ठरवलं आहे. आणि या मिनिंगची एक म्हण असते, ती म्हणजे बरी द हॅशेट. बरी द हॅशेट्स म्हणजे काय, ज्या गोष्टी झालेल्या आहेत किंवा जे वाद झालेले आहेत ते मिटवणे. ठीक आहे, सो वाद मिटवणे या अर्थाने आपण बरी द हॅशेट हे वापरलेलं असतं. बरी द स्वॉर्ड, बरी द गन, बरी द क्लॅरियन कॉल हे ऑप्शन्स बनवायचे म्हणून बनवलेले आहेत. ठीक आहे, ऍक्च्युअल म्हण काय आहे, बरी द हॅचेट. आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला ऍडिशनल सांगत आहे, तुम्ही जो सिक्वेन्स असतो सेंटेन्सचा, कशाचा सिक्वेन्स, सेंटेन्सचा जो सिक्वेन्स आहे म्हणजे जी इडम दिलेली आहे त्याचा जो सिक्वेन्स आहे तो सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवा. जर तुम्हाला जम्बलिंगमध्ये एखादा प्रश्न दिला असेल, म्हणजे म्हण तीच आहे फक्त शब्द फिरवलेले असतील, तर त्या पद्धतीच्या सुद्धा इडम्सचा अभ्यास करा ज्यावेळेस तुम्ही इडम्स अँड फ्रेजेसचा अभ्यास करायला सुरू करत आहात. दिवसातला साधारण 15 मिनिटाचा वेळ जरी तुम्ही इडम्स अँड फ्रेजेसच्या अभ्यासासाठी किंवा एकंदरीत व्होकॅब्युलरीच्या अभ्यासासाठी दिला तरीही तुम्हाला खूप बेनिफिशियल होईल ते. क्वेश्चन नंबर 4चा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन. पुढचा प्रश्न काय आहे ते बघूयात. फिफ्थ क्वेश्चन आहे पॉइंट आउट द इनकरेक्ट स्टेटमेंट. डिपार्टमेंटल ASO 2022. या क्वेश्चनला आपण आपल्या पद्धतीने सोडवायला सुरुवात करूयात. शी मेड अ गुड स्पीच इन द फॅसिलिटेशन सेरेमनी. उच्चार करत असताना मी कसा उच्चार केला आहे, फॅसिलिटेट. ओके, फॅसिलिटेशन असं म्हटलेलं आहे. आपण आधी सगळे ऑप्शन्स वाचून घेऊ आणि मग नंतर प्रत्येक प्रश्नाबद्दल प्रत्येक शब्दाबद्दल डिटेलमध्ये बघूयात. ओके, नेक्स्ट सेंटेन्स, प्लीज डू नॉट बी अंडर द इल्युजन दॅट ऑल लाईफ इज प्लेजर. थर्ड आहे द शेडिंग ऑफ लीव्स ऑन द पार्ट ऑफ प्लांट्स विच ग्रो इन द ड्राय अँड एरिड एरिया इज अ मोड ऑफ ॲडॉप्शन. ओके, याचा उच्चार मी कसा केला, ॲडॉप्ट. मी एवढाच शब्द लिहित आहे कारण हा सगळा प्रश्न होमोनिम्सवर डिपेंड करतो. आपण पुढे काय आहे ते बघूयात. वन मस्ट मार्च ऑन टुवर्ड्स वन्स गोल इन द असेंडिंग ऑर्डर. ओके, मी आताच म्हटलं की हा पूर्ण प्रश्न होमोनिम्सवरती खेळतो. या प्रश्नामध्ये तुम्ही जर इडम शोधायला गेलात तर त्याच्याऐवजी तुम्ही जर होमोनिम्सचा अभ्यास केलेला असेल, व्होकॅब्युलरीचा अभ्यास करताना आपण सगळ्या पद्धतीच्या क्वेश्चन्सचा अभ्यास करावा, म्हणजे तुम्हाला हे असे प्रश्न सुद्धा व्यवस्थित टॅकल करता येईल. एखादाच प्रश्न असा येऊ शकतो इडम्समध्ये त्यांनी होमोनिम्स सुद्धा इन्व्हॉल्व्ह केलेले आहेत. आता इथे फॅसिलिटेट हा शब्द आहे त्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये बघूयात. फॅसिलिटेट आणि फेलिसिटेट असे दोन शब्द असतात. ठीक आहे, हे आहेत होमोनिम्स. फॅसिलिटेट म्हणजे काय, सुकर, एखादी गोष्ट सुकर होणे किंवा मग सुविधा आपण प्रोव्हाइड करतो त्याला म्हणायचं फॅसिलिटेट. फॅसिलिटी हा शब्द ऐकलेला असतो आपण. फॅसिलिटी म्हणजे काय, सुविधा.
मग फॅसिलिटेट करणे म्हणजे एखादी गोष्ट इझी करणे किंवा सुकर करणे. पहिलं जे वाक्य आहे, शी मेड अ गुड स्पीच इन द फॅसिलिटेशन सेरेमनी. या ऐवजी आपल्याला काय म्हणायला पाहिजे होतं, फेलिसिटेशन सेरेमनी. म्हणजे तिने सत्कार समारंभामध्ये चांगलं भाषण केलं, चांगला स्पीच दिला असं आपल्याला म्हणायचंय. त्यामुळे फेलिसिटेट हा शब्द तिथे असायला पाहिजे होता. त्यामुळे हे सेंटेन्स चुकणार आहे. क्वेश्चन वाचत असताना तुम्ही हा जर शब्द विसरलात तर तुम्हाला ऑप्शन मिळणारच नाही. आपल्याला इनकरेक्ट पार्ट शोधायचा आहे, त्यामुळे हा पार्ट चुकलेला आहे कन्फर्म. मग आपण ए ऑप्शन जिथे दाखवत आहे ते ऑप्शन ठेवूयात, बाकीचे 2 एलिमिनेट करून टाकू. सेकंड सेंटेन्स काय आहे, प्लीज डू नॉट बी अंडर द इल्युजन. अंडर द इल्युजन ही म्हण आहे, याचा अर्थ असतो की भ्रमात राहू नका. ठीक आहे, आपण नॉर्मल म्हणत आहे की भ्रमात राहू नका, की आयुष्यात सगळंच काही चांगलं आहे, सगळंच काही आनंदात आहे, या भ्रमात तुम्ही राहू नका. म्हणजे इल्युजन या अर्थाने भ्रम हा शब्द वापरलेला आहे आणि जे बरोबर आहे, यात कुठेही चूक झालेली नाही. ज्या विद्यार्थ्यांना आणखीन डिटेलमध्ये जाऊन अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा मी आणखीन एक गोष्ट सांगते. अंडर द इम्प्रेशन ही एक म्हण असते. ठीक आहे, अंडर द इम्प्रेशन याचा अर्थ काय असतो, की एखादी गोष्ट आपल्याला तशी असेल असं वाटतं पण ती तशी नसते. ठीक आहे, त्याला म्हणायचं अंडर द इम्प्रेशन. म्हणजे आपली जी समजूत आहे त्या पद्धतीने ती गोष्ट नसते. ठीक आहे, सो ह्याला आपण फॉल्स इंटरप्रिटेशन असं म्हणू शकतो. म्हणजे एखाद्या गोष्टीला आपण जे आहे असं समजतोय ती गोष्ट तशी नसते. सो फॉल्स इंटरप्रिटेशन असं आपण एखादं काहीतरी एक मिनिंग म्हणून इथे लिहूयात. इंग्लिशमधलं इंग्लिशमध्ये मिनिंग मी सांगत आहे. थर्ड क्वेश्चन आहे, द शेडिंग ऑफ लीव्स ऑन द पार्ट ऑफ प्लांट्स विच ग्रो इन द ड्राय अँड एरिड एरिया इज अ मोड ऑफ अडॉप्शन. अडॉप्ट करणे म्हणजे काय, दत्तक घेणे. ठीक आहे, एखाद्या गोष्टीला किंवा एखाद्या व्यक्तीला आपण अडॉप्ट करतो, याचा अर्थ आपण त्यांना स्वीकारतो. आणि जर तुम्ही अडॅप्ट हा शब्द वापरला असेल, ADAPT, अडॅप्ट, अडॅप्टचा अर्थ काय असतो, ऍडजस्ट करणे, एखाद्या गोष्टीशी मिळवून घेणे. ठीक आहे, म्हणजे जे काही आपलं एन्व्हायरमेंट आहे त्याच्यात आपण स्वतःला ऍडजस्ट करून घ्यायचं, त्याचा अर्थ असतो अडॅप्ट. आणि तिसरा आणखीन एक शब्द आहे याच होमोनिमच्या कॅटेगरीमधला, तो आहे अडेप्ट. अडेप्ट म्हणजे काय, स्किलफुल किंवा एक्सपर्ट. एखाद्या गोष्टीमध्ये एक्सपर्टीज असणे त्याला काय म्हणायचं, अडेप्ट. आणि हे तिन्ही जे होमोनिम्स आहेत हे आपण आपल्या डेली एक्सप्लेनेशन सिरीजमध्ये कंडक्ट केलेले आहेत, त्यामुळे एकदा तुम्ही ते लेक्चर परत एकदा बघू शकता. तुम्हाला या अशा होमोनिम्सचा अभ्यास असणं देखील गरजेचं आहे. आणि आता मग शेवटचा फायनल क्वेश्चन जो आहे, जिथे बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन असू शकतं, ते म्हणजे इन द असेंडिंग ऑर्डर. याऐवजी या सेंटेन्समध्ये इन द असेंडंट असं वापरायचं आहे, कारण ती म्हणच तशी आहे. इन द असेंडिंग ऑर्डर अशी म्हण नाही. म्हण काय आहे, इन द असेंडंट. या शब्दाचे जे मिनिंग आहे ते आपण फक्त या बाजूला लिहून घेऊयात. असेंडंट म्हणजे काय, इन द असेंडंट ही पूर्ण म्हण आहे आणि ही जी इडम आहे या इडमचा अर्थ काय असतो, रायझिंग इन पॉवर. रायझिंग इन पॉवर ऑर इन्फ्लुएन्स. म्हणजे आपण होमोनिम्सचा हा क्वेश्चन आहे, हे ज्या लोकांना आयडेंटिफाय होईल त्यांनाच या प्रश्नाचं ऑप्शन मिळणार आहे. त्यामुळे होमोनिम्सवरचा हा प्रश्न आहे, त्याला तुम्ही फ्रेजेसमध्ये कन्वर्ट करून मग त्याचा आन्सर शोधत आहे. हा प्रश्न थोडासा डिफिकल्ट आहे समजण्यासाठी, थोडासा अवघडच आहे, याची लेवल थोडीशी डिफिकल्ट आहे. पण जर तुम्ही या प्रश्नाला व्यवस्थित समजून घेऊन सोडवलं तर तुम्हाला याचे मार्क्स मिळणार. जर तुम्ही बी सेंटेन्स इनकरेक्ट आहे असं जर समजलं तर तुम्ही फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट कराल, पण आयोगाने उत्तर काय दिलेलं आहे, सेकंड ऑप्शन. आणि हे का बरोबर आहे, कारण अंडर द इल्युजन म्हणजे भ्रमात राहणे ही म्हण बरोबर आहे, यात कुठेही चुकीचं नाही. इल्युजनला होमोनिम काय आहेत, अल्युजन. ठीक आहे, त्यामुळे इथे जर इल्युजनच्या जागी अल्युजन वापरलं असतं तर ते चुकलं असतं, पण इथे होमोनिमचं कुठेही मिस्टेक झालेली दिसत नाही. आणि अंडर द इल्युजन, अंडर द इम्प्रेशन अशा दोन्हीही फ्रेजेस आहेत, दोन्हीही इडम्स आहेत. आपला हा सगळा खेळ होमोनिम्सवरच होता, हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे आणि मगच तुम्ही याचा आन्सर सिलेक्ट करू शकता. क्वेश्चन नंबर 5चा आन्सर असणार आहे सेकंड ऑप्शन. म्हणजे इनकरेक्ट सेंटेन्सेस कोणते आहेत, तर हा फर्स्ट सेंटेन्स फॅसिलिटेशनच्या ऐवजी फेलिसिटेशन पाहिजे होतं. त्यानंतर सी सेंटेन्स जिथे आपल्याला अडॉप्शनच्या जागी अडॅप्टेशन पाहिजे होतं, इथे ए पाहिजे. ठीक आहे, आणि त्याचबरोबर अडॅप्शन नसतं, अडॅप्टेशन असतं, त्यामुळे हा शब्द चुकलेला असता. इथे काय पाहिजे होतं, अडॅप्टेशन. आणि इथे जे डी सेंटेन्स दिलेलं आहे यामध्ये असेंडिंग ऑर्डरच्या ऐवजी इन द असेंडंट अशी म्हण वापरायला पाहिजे होती, त्यामुळे हे डी सुद्धा इनकरेक्ट आहे. त्यामुळे आपल्याला इनकरेक्ट सेंटेन्सेस ओळखा सांगितल्यामुळे आपण सेकंड ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे. फिफ्थ क्वेश्चनचं उत्तर सेकंड आहे आणि जे आयोगाने दिलेलं आहे. पुढचा प्रश्न काय आहे ते बघूयात. हा क्वेश्चन आहे स्पॉट द एररचा.
ठीक आहे, इथे आपल्याला काहीतरी चूक झालेली आहे ती ओळखायची आहे. स्पॉट द एरर इन द फॉलोइंग सेंटेन्स. इफ नो एरर से सो. कंबाईन ग्रुप बी 2020 मध्ये हा आलेला होता. एक्झामची डेट काय होती? 11 सप्टेंबर 2022. सेंटेन्स आहे, फॉर द लास्ट 3 days आय हॅव बीन फिलिंग आउट ऑफ सॉर्ट किंवा मग नो एरर. या ठिकाणी फिलिंग बद्दल विचारलेलं आहे, आपल्याला काय वाटत आहे त्याच्याशी रिलेटेड आहे. फिलिंग आउट ऑफ सॉर्ट असा शब्द नसतो, फिलिंग आउट ऑफ सॉर्ट्स ही अशी म्हण असते. आणि फिलिंग आउट ऑफ सॉर्ट्स म्हणजे काय? बरं वाटत नाहीये. ठीक आहे, सो वी आर नॉट वेल, अनवेल या अर्थाने आपण ही म्हण वापरलेली आहे. आणि याच अर्थाची आणखीन एक म्हण आपल्याकडे आहे, टू बी अंडर द वेदर. ओके, आता तुम्ही तलाठीचा अभ्यास करताना या म्हणीबद्दल चांगला अभ्यास केलेला असणार आहे. टू बी अंडर द वेदर म्हणजे सुद्धा बरं वाटत नाहीये. या क्वेश्चनचा आन्सर तर काय असणार आहे? थर्ड ऑप्शन. कारण सी पार्ट जो आहे आउट ऑफ सॉर्ट याऐवजी आपल्याला आउट ऑफ सॉर्ट्स पाहिजे होतं. ठीक आहे, ऑफ सॉर्टच्या जागी काय पाहिजे होतं? ऑफ सॉर्ट्स. ही मिस्टेक इथे झालेली आहे आणि त्याचं जे करेक्शन आहे ते पण आपण बघितलं. त्याचबरोबर या म्हणीला सिनॉनिम जी म्हण आहे ती सुद्धा मी तुम्हाला सांगितलेली आहे. पुढचा प्रश्न काय आहे ते बघूयात. Question number 7. A good agency will weed out those unsuitable candidates. ओके, यामध्ये पण कीवर्ड आपल्यासाठी काय आहे? अनसुटेबल. अनसुटेबल म्हणजे काय? जे योग्यतेचे नाहीत, जे पात्रतेचे नाहीत ते. कारण जे पात्रतेची नाही आहेत, योग्यतेची नाही आहेत, त्यांना आपण घेणारच नाही, त्यांना आपण वगळून टाकणार. आपण ऑप्शन पण एलिमिनेट करतो. म्हणजे काय? जे गरजेचं नाही ते आपण गाळतो. या फ्रेजला, या क्वेश्चनला एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याकडे 2 मेथड्स आहेत. एक म्हणजे कीवर्डवरून अनसुटेबल आहेत म्हणजे आपण त्यांना घेणार नाही, इन्क्लूड करणार नाही, या अर्थाने एलिमिनेट हा शब्द वापरू शकतो. एलिमिनेटचा अर्थ काय असतो? काढून टाकणे, आपण त्यांना कन्सिडर करत नाही. आणि या क्वेश्चनमध्ये आणखीन एक खूप महत्वाचा कीवर्ड आहे, वीड हा शब्द. आणि या शब्दाचं जे काही मिनिंग आहे हे मराठीमध्ये काय आहे? तण. तण आपण शेतामध्ये जर उगवलं असेल तर ते सरळ उपटून टाकतो, कारण ते बाकीचे जे क्रॉप्स आहेत त्यांचे न्यूट्रिशन कन्झ्युम करतं. म्हणून हे जे वीड आउट करणं असतं म्हणजे तण काढून टाकणे, एखादी गोष्ट मुळासकट उपटून टाकणे या अर्थाने देखील वापरलेलं असतं. आणि त्यावरून पण आपण गेस केलं असतं तर त्याचं आन्सर हेच आलं असतं, एलिमिनेट करणे किंवा काढून टाकणे. ब्लॉक करणे म्हणजे थोपवणे, थांबवणे. ठीक आहे, सेगमेंट म्हणजे काय? विभागणी करणे. आणि रिफ्रेश म्हणजे काय? ताजेतवाने करणे, ताजेतवाने. ठीक आहे, आता मी मगाशी तुम्हाला हा अनसुटेबल शब्द कीवर्ड आहे असं सांगितलं होतं. यावरून तुम्ही गेस करू शकता की आपल्याला जे अनसुटेबल आहेत, जे अपात्र आहेत त्यांना आपण सरळ काढून टाकणार आहे. त्यांची विभागणी करत आहे का? आपण त्यांना कन्सिडरच करत नसेल तर विभागणी करण्याचा काही प्रश्न येत नाही. आणि रिफ्रेश, अनसुटेबल लोकांना रिफ्रेश करण्याची काय गरज आहे? ही काही सिस्टीम नाही आहे की जी रिफ्रेश केली आणि परत चालू लागली. ठीक आहे, त्यामुळे आपण फोर्थ ऑप्शन आणि सेकंड ऑप्शन एलिमिनेट करू शकत होतो. आणि ब्लॉक म्हणजे थोपवणे किंवा थांबवून ठेवणे. ठीक आहे, आपण वी ब्लॉक द वॉटर म्हणजे आपण थांबवून ठेवतो, अडवून ठेवतो. त्यामुळे इथे अडवून ठेवण्यापेक्षा सरळ काढून टाकायचं असा सरळ साधा अर्थ निघत होता. क्वेश्चन नंबर 7चा आन्सर असणार आहे थर्ड ऑप्शन. दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक सांगितलेली आहे. पुढचा प्रश्न काय आहे ते बघूया. चूज द करेक्ट फ्रेज फॉर अन एक्सप्रेशन, an indication that something bad or difficult is about to happen. म्हणजे एखादी वाईट गोष्ट घडणार आहे किंवा एखादी अनप्लेझंट, डिफिकल्ट सिच्युएशन पुढे येणार आहे असं याचं भाकीत करणं, याला काय म्हणायचं किंवा त्यासाठी कोणती फ्रेज आहे ते आपल्याला खालीलपैकी फ्रेजेसमधून ओळखायची आहे. आपण या चारही वाक्यांचा व्यवस्थित अर्थ समजून घेऊयात. पहिलं आहे द लाईन्स ऑन द पाम. पाम म्हणजे आपला तळहात. आपल्या तळहातावरच्या ज्या रेषा असतात त्यांच्यावरून भाग्यरेषा म्हणतात, त्याच्यावरून भविष्य देखील सांगितलं जातं. त्यामुळे या गोष्टीला जर तुम्ही कन्सिडर केलं तर यात आपण भविष्य सांगत आहे म्हणजे पुढे काय होणार हेच सांगतोय. पण फोकस कशावर करायचा आहे? बॅड हा शब्द आपल्याला डिफिकल्टीबद्दल किंवा एखाद्या वाईट घटनेबद्दल भाकीत केले जात आहे. भविष्यामध्ये हातावरच्या रेषा बघून जे काही भविष्य सांगितलं जातं इट इन्क्लुड्स बोथ गुड अँड बॅड थिंग्स. पण जर आपण फक्त बॅड थिंग्सचं प्रेडिक्शन सांगणार असेल तर त्यासाठी फ्रेज असते द रायटिंग ऑन द वॉल. द रायटिंग ऑन द वॉल म्हणजे काय? एखादी अनप्लेझंट गोष्ट किंवा डिफिकल्ट गोष्ट पुढे येणार आहे असं ज्यावेळेस आपण सांगतो, एखादी भविष्यवाणी वर्तवतो, त्यावेळेस त्याला म्हणायचं असतं द रायटिंग ऑन द वॉल. थर्ड जे आहे द रायटिंग ऑन द नोटबुक, हे ऑप्शन बनवायचं म्हणून बनवलं आहे, याचाही रिलेव्हन्स नाही. फोर्थ जे आहे अ सिल्वर लायनिंग. आपण याच पद्धतीची म्हण आधीच्या लेक्चरमध्ये बघितलेली आहे, अ सिल्वर लायनिंग इन द डार्क क्लाउड.
हे म्हणजे काय, तर एखाद्या संकटात सापडलेल्या परिस्थितीमध्ये देखील आशेचा किरण दिसणं किंवा एखाद्या डिफिकल्ट सिच्युएशन मधून सुद्धा काहीतरी चांगलं घडणं, याला काय म्हणायचं असतं, अ सिल्वर लायनिंग, समथिंग गुड आउट ऑफ बॅड. या अर्थाने आपण हे लक्षात ठेवू शकतो. एखाद्या वाईटातून पण काहीतरी चांगलं घडतं, म्हणजे खूप जण म्हणतात ना, जे होतं ते चांगल्यासाठीच. या अर्थाने एक लक्षात ठेवू शकता तुम्ही. सिल्वर लायनिंग म्हणजे काय, एखाद्या वाईटातून पण चांगला प्रसंग घडू शकतो. आपण चारही ऑप्शन्सचा व्यवस्थित अभ्यास केलेला आहे आणि मग त्या एक्सप्लेनेशन वरून जे आन्सर आहे ते म्हणजे सेकंड ऑप्शन इज करेक्ट. द रायटिंग ऑन द वॉल मीन्स an indication that something bad or difficult is about to happen. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते बघूयात. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द करेक्ट मीनिंग फॉर द अंडरलाईन इडम इन द सेंटेन्स. राज्यसेवा 2021चा हा प्रश्न आहे. एक्झाम्पल आहे, हर मदर वॉज अप अँड अबाउट 2 weeks आफ्टर द ऑपरेशन. अप अँड अबाउट या फ्रेजचा अर्थ काय असतो, आजारपणातून उठणे, बरे होणे आणि आपलं जे रुटीन होतं त्या रुटीनला लागणे किंवा आपापली कामं आपल्या आपण करणे. ठीक आहे, सो याला काय म्हणायचं असतं, अप अँड अबाउट. या अर्थाने जर तुम्ही ऑप्शन्स बघितलेत तर ऑन द बेड, ऑन द मेडिसिन, ऑन वन्स फीट, ऑन लाईफ सपोर्ट, या चारीपैकी सी मध्ये जी फ्रेज दिलेली आहे ती करेक्ट आहे. ऑन वन्स फीट म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहू शकणे, याचाच अर्थ काय, आता बरे झालेले आहेत. पण ज्या विद्यार्थ्यांना अप अँड अबाउट म्हणजे बरे होणे हे माहिती नसेल तर त्यांच्यासाठी मी एक सेकंड ट्रिक सुद्धा सांगू शकते. मी आता जे सांगत आहे ते फक्त व्यवस्थित लक्ष देऊन बघा. ठीक आहे, कन्फ्युजन होऊ शकतं, फक्त एकदा व्यवस्थित लक्ष देऊन ऐकलं तर तुम्हाला नीट समजेल की आपल्याला काय म्हणायचं आहे. इथे मी काय सांगत आहे की ऑन द बेड, ऑन द मेडिसिन, ऑन लाईफ सपोर्ट, हे जे 3 ऑप्शन्स दिलेले आहेत या तिन्ही ऑप्शन्सचा संदर्भ एक निघतो. बरोबर. जर आपण असं म्हटलं की ऑपरेशन नंतर ती अजूनही अंथरुणावरच आहे, ती अजूनही औषध गोळ्यांवर आहे किंवा मग ती लाईफ सपोर्टवर आहे, म्हणजे ते आता त्यांचं जे सर्व्हायवल चालू आहे हे आर्टिफिशियली चालू आहे, अशा अर्थाने आपण म्हणू शकतो. मग या ठिकाणी संदर्भ एकच निघत आहे की अजूनही ती व्यक्ती बरी झालेली नाही. ओके, मग या तिन्ही ऑप्शन्समध्ये जर सिमिलॅरिटी असेल तर हे एकाच प्रश्नाचे तिन्ही ऑप्शन्स असू शकतात का? ऑप्शनमध्ये जर तुम्ही बघितलं तर ऑल 3 आर करेक्ट असं म्हणणारा आपल्याकडे एक पण ऑप्शन नाहीये. त्यामुळे एकाच प्रश्नाचे वेगवेगळे ऑप्शन्स हे त्याचा आन्सर असू शकत नाही. या फक्त एका मेथडनी तुम्ही ऑप्शन एलिमिनेशन टेक्निक वापरून आणि थोडंफार मिनिंग सुद्धा गेस करून तुम्ही हा प्रश्न व्यवस्थित टॅकल करू शकत होतात. मी याआधी देखील सांगितलं होतं की सिनोनिम्स आणि अँटोनिम्सच्या ज्या ट्रिक्स असतात त्यामध्ये ही ट्रिक तुम्ही वापरू शकता. म्हणजे ही ट्राईड अँड टेस्टेड ट्रिक आहे, त्याच्यामुळे ही तुम्ही वापरली तरी काही हरकत नाही. पण ती 100% बरोबरच येईल का, तर नाही. 80% चान्सेस आहेत बरोबर येण्याचे. पण हे कधी करायचं, ज्यावेळेस आपल्याला प्रश्नाचं उत्तर अजिबातच माहिती नाहीये आणि आपण काही प्रश्नांची रिस्क घ्यायला तयार आहे. ठीक आहे, त्यावेळेसच तुम्ही ही ट्रिक वापरू शकता. आपण वनरक्षकची एक PYQ सोडवलेली आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ आहे, वरती आय बटनमध्ये पण मी त्याची लिंक प्रोव्हाइड करते. त्या वनरक्षक PYQ मध्ये जे काही आतापर्यंत व्होकॅब्युलरीवरचे क्वेश्चन्स आलेले त्या प्रत्येक ठिकाणी मी तुम्हाला ही जी ट्रिक आता सांगत आहे त्याचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन करून दाखवलेलं आहे. म्हणजे एकाच प्रश्नामध्ये तिन्ही ऑप्शन्स बरोबर वाटतात किंवा सेम अर्थ वाटत असेल तर तो सेम संदर्भ आपण ऑप्शन म्हणून कसं सिलेक्ट करू शकतो. त्यामुळे मग त्यातले त्यात वेगळा वाटणारा जो ऑप्शन असतो तो आपण आपला आन्सर म्हणून सिलेक्ट करायचा आणि यावरून तुमचं उत्तर सुद्धा तुम्हाला मिळत आहे. ज्यांना अप अँड अबाउट म्हणजे बरे होणे आणि आपल्या कामाला लागणे, आपलं रुटीन व्यवस्थित आधीसारखं सुरू करणे हा अर्थ आहे या फ्रेजचा हे माहिती असेल त्यांच्यासाठी काहीच हरकत नाहीये, त्यांना याचा आन्सर माहिती असेल. पण ज्या विद्यार्थ्यांना काहीच माहिती नाहीये, जे सगळे गेसवर्कवरती काम करणार आहेत, त्या विद्यार्थ्यांना देखील मी ही ट्रिक सांगत आहे आणि हे तुम्ही व्होकॅब्युलरीसाठी ज्यावेळेस PYQचा अभ्यास करता त्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकली अप्लाय करून बघू शकता. कसं असतं, ज्यावेळेस आपल्याकडे केलेल्या अभ्यासाची रिव्हिजन झाल्यानंतर देखील जर प्रश्न सुटत नसेल तर आपण गेसवर्क करतो आणि 50 पैकी 30-35 प्रश्न तुम्ही सोडवू शकता. बाकीचे जे 10 ते 15 प्रश्न असणार आहेत हे तुम्हाला अशाच पद्धतीने सोडवावे लागणार आहेत आणि ही गोष्ट सगळेजण करतात. ठीक आहे, त्यामुळे याच्यामध्ये काही कमीपणा वाटण्याची गरज नाहीये. ठीक आहे, सो ऑन वन्स फीट हे ह्याचा आन्सर असणार आहे. सो सी इज करेक्ट सांगणारा आपल्याकडे ऑप्शन 4 आहे. 9चा आन्सर असणार आहे. 4th ऑप्शन इज करेक्ट. अप अँड अबाउट म्हणजे काय, ऑन वन्स फीट. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, हा आपला आजच्या लेक्चर मधला शेवटचा क्वेश्चन आहे. इन अ ब्राउन स्टडी अशी फ्रेज दिलेली आहे. आयडेंटिफाय द अल्टरनेटिव्ह विच इज ऑड इन द मिनिंग ऑफ द अबाउट. ऑड इन द मिनिंग. ओके, मग आता काय करायचं, जे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, ऑड मॅन आउटचे प्रश्न आपण कसे सोडवतो, 4 पैकी एक कोणता तरी असा ऑप्शन असणार आहे जो इतर 3 सोबत मॅच करत नाही.
त्यामुळे असा एखाद्या अर्थाचा आपल्याला ऑप्शन मिळतोय का ते बघूयात. फर्स्ट ऑप्शन दिलेला आहे लॉस्ट इन थॉट, म्हणजे काय, विचारात हरवून जाणे. सेकंड आहे इन अ डे ड्रीम, दिवा स्वप्न बघणे. ठीक आहे, याला काय म्हणायचं, डे ड्रीमला दिवा स्वप्न बघणे. त्यानंतर आहे इन डेलिब्रेशन. डेलिब्रेशन म्हणजे काय, मुद्दामून करणे, आणि हा शब्द आपण नॉर्मल डे टू डे लाईफमध्ये सुद्धा वापरत असतो. डेलिब्रेटली झालं, डेलिब्रेटली केलं, असे शब्द आपण वापरलेले असतात. त्यामुळे डेलिब्रेशन म्हणजे काय, तर त्याचा अर्थ असतो मुद्दामून किंवा ठरवून एखादी गोष्ट करणे. आणि हा फक्त शब्द नवीन आहे, इन अ रेव्हरी. याचा अर्थ आहे लॉस्ट इन थॉट्स किंवा इन अ डे ड्रीम, किंवा आणखीन एक शब्द आहे तो म्हणजे फॅन्टसी. सो आपण जी रियालिटी आहे त्यामध्ये न राहता दिवा स्वप्न बघत आहोत, किंवा खयाली पुलाव आहे, किंवा एखादी व्यक्ती स्वतःच्याच दुनियेत मग्न आहे, अशा अर्थाने आपल्याला हे फ्रेजेस दिलेले दिसतात. मग आता PYQचा अभ्यास करताना काय लक्षात ठेवायचं, या तिन्हीसाठी म्हणजे लॉस्ट इन थॉट, इन अ डे ड्रीम आणि इन अ रेव्हरी, या सगळ्यांसाठी ब्राउन स्टडी हा शब्द लक्षात ठेवायचा. ठीक आहे, ब्राउन स्टडीचा अर्थ काय असतो, दिवा स्वप्नात रमणे किंवा मग स्वतःच्या दुनियेत असणे, रियालिटीमध्ये नसणे, या अर्थाने ब्राउन स्टडी हा शब्द वापरलेला असतो. आणि आपल्याला प्रश्न काय विचारलेला होता, ऑड इन द मिनिंग, म्हणजे हे तिन्ही शब्द जे आहेत फर्स्ट, सेकंड आणि फोर्थ मधले हे सिमिलर आहेत, आणि फक्त हा थर्ड ऑप्शन जो आहे हा आपला आन्सर असेल, कारण हा एकच ऑप्शन असा आहे की ज्यामध्ये आपल्याला ऑड मिनिंग दिसत आहे. आणि आता ज्या विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचे कष्ट घेतलेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी बोनस टिप किंवा मग एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला मी 2 फ्रेजेस सांगत आहे. ॲक्च्युली एकच फ्रेज आहे, फक्त शब्दरचना वेगवेगळ्या आहेत. सेम अर्थाची आपल्याकडे आणखीन एक इडियम आहे, ती कोणती ते बघूयात. इथे आपण काय म्हणत आहे, इन अ ब्राउन स्टडी म्हणजे काय, लॉस्ट इन थॉट, इन अ डे ड्रीम किंवा मग इन अ रेव्हरी. सेम त्याच अर्थाने एक म्हण आहे ती म्हणजे ॲट सी किंवा मग टू बी ऑल ॲट सी. या दोन्ही फ्रेजेसमध्ये आपल्याला काय अर्थ निघतो, एक तर अर्थ आहे तो म्हणजे कन्फ्युजनमध्ये असणे, गोंधळलेले असणे, पझल्ड, अजून एक दुसरा अर्थ आहे त्याचा, आणि लॉस्ट असा सुद्धा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे टू बी लॉस्ट किंवा मग हरवलेले असणे, लॉस्ट इन थॉट, या अर्थाने देखील आपण ॲट सी ही म्हण वापरू शकतो, किंवा मग त्याच्याच फक्त शब्दरचनेमध्ये बदल केलेला आहे, टू बी ऑल ॲट सी. ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांनी या बोनस टिपचा फायदा घेतलेला आहे त्यांनी आत्ताच व्हिडिओला लाईक करा. या प्रश्नाचं उत्तर तर आपल्याला मिळालेलंच होतं, क्वेश्चन नंबर 10चा आन्सर असणार आहे थर्ड ऑप्शन, पण तरी देखील आपण एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन बघितलेली आहे. इडियम्स अँड फ्रेजेसचा अभ्यास करताना किंवा इन जनरल व्होकॅब्लरीचा अभ्यास करत असताना तुम्हाला केलेल्या अभ्यासासोबतच काही मिनिंगनुसार सुद्धा रेफरन्सेस घ्यावे लागतात, ते आपण आजच्या लेक्चरमध्ये बघितलेले आहेत. आपण या PYQ सिरीजमध्ये ही जी इडियम्स अँड फ्रेजेसची लेक्चर सिरीज आहे यामध्ये आणखीन 2 लेक्चर्स घेणार आहे. इडियम्स अँड सिरीजच्या या लेक्चरनंतर PYQमध्ये तुम्हाला पुढचा टॉपिक बघायला कोणता आवडेल ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपली SP बक्षीची सुद्धा एक सिरीज चालू आहे, त्या लेक्चर सिरीजला सुद्धा फॉलो करा. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.